ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर जनरली आपण ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये यूज करत असतो. तर ट्रान्सफॉर्मरचं जर तुम्हाला फंक्शन सांगायचं झालं तर ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज किंवा करंट स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी, म्हणजे व्होल्टेज आणि करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करत असतो. जनरली आपण जे काही डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे किंवा ट्रान्समिशन सबस्टेशन आहे अशा ठिकाणी किंवा पोल माउंटेड सबस्टेशन, तर या लोकेशनला किंवा या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करत असतो फॉर द फंक्शन ऑफ इन्क्रीजिंग व्होल्टेज ऑर डिक्रीजिंग व्होल्टेज ऑर करंट. लक्षात घ्या, व्होल्टेज आणि करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी, स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी जनरली आपण ट्रान्सफॉर्मर यूज करत असतो. ठीक आहे. तर आपल्याला ह्या ट्रान्सफॉर्मरच्या युनिटमध्ये आपल्याला what is mean by transformer, the definition of transformer, then the construction of transformer, right, then the working principle of transformer. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं त्यामध्ये EMF इक्वेशन, देन व्होल्टेज रेशो, करंट रेशो अँड ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता हा जो काही ट्रान्सफॉर्मेशन रेशो असतो तो डिनोट करतो आपण कॅपिटल के, ठीक आहे, किंवा स्मॉल के. तर केने जो ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण डिनोट करतो तर त्या रेशोची जी व्हॅल्यू होते इट इज k is greater than 1 or k is less than 1 or k is equal to 1. त्यावरती तुमचं डिफाईंड होतं की तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. आता मी स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतोय, याचा अर्थ काय की तुम्ही जे इनपुटला किंवा प्रायमरी वाइंडिंगला जो सप्लाय जातो त्यापेक्षा तुमचं सेकंडरी वाइंडिंगचं जे व्होल्टेज आहे, सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस मधलं व्होल्टेज हे जास्त असतं. ठीक आहे, म्हणजे 230 व्होल्ट जर तुम्ही सप्लाय दिला आणि जर आपल्याला आउटपुट जर 440 व्होल्ट जर भेटत असेल तो ट्रान्सफॉर्मर आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. त्याच्याच रिव्हर्समध्ये तुम्ही जर 440 व्होल्ट जर इनपुट दिलं आणि 230 व्होल्ट जर तुम्हाला आउटपुट भेटत असेल, ठीक आहे, तर त्याला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि तिसरा एक टाईप आहे त्यामध्ये तुमचा ट्रान्सफॉर्मेशन रेशोची व्हॅल्यू सांगते के इज इक्वल टू 1. जर के इज इक्वल टू 1 असेल तर त्याला आपण 1 to 1 ट्रान्सफॉर्मर म्हणतो. कुठला ट्रान्सफॉर्मर? 1 to 1. म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज और करंट स्टेप अप पण करत नाही आणि स्टेप डाऊन पण करत नाही. ठीक आहे, इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही सेम असतं. म्हणजे 230 व्होल्ट जर प्रायमरीला असेल तर सेकंडरी साईडचं पण व्होल्टेज 230च असेल. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो 1 to 1 ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, मग आता मी पहिली केस तुम्हाला सांगितली, ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो डिनोट करतो आपण के ने. ठीक आहे, जर के ची व्हॅल्यू के इज ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याला आपण म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. के इज लेस दॅन 1 देन ट्रान्सफॉर्मर इज स्टेप डाऊन अँड के इज इक्वल टू 1 देन ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड ॲज 1 to 1 ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, तर आपल्याला तो ट्रान्सफॉर्मेशन रेशो बघायचा आहे. त्यानंतर लॉसेस ऑकर इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचे जे लॉसेस असतात, ज्या पद्धतीने कुठलाही इक्विपमेंट असेल, मशिनरीज असेल तर त्यामध्ये लॉसेस हे असतात. ठीक आहे, त्यावरती तुमच्या त्या इक्विपमेंटची किंवा मशिनरीची इफिशियन्सी ही आपण काउंट करत असतो. ठीक आहे, आता लॉसेस आणि इफिशियन्सी, लॉसेस जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली त्या इक्विपमेंटची त्या मशिनरीची जी काही इफिशियन्सी आहे ती कमी असते. बिकॉज युअर इफिशियन्सी इज डिनोटेड बाय आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज और आउटपुट पॉवर अपॉन input power into 100% of efficiency. So if losses is increases then efficiency of equipment or machine is decreases. ठीक आहे, म्हणजे जी काही इक्विपमेंटची किंवा मशिनरीची जी इफिशियन्सी असते ती डिपेंड कशावरती असते? तुमच्या लॉसेसवरती. आता इफिशियन्सी जर थोडक्यात सांगायची जर गेली, तुम्ही जर मोटर व्हेकल किंवा मोटर बाईक जर आपण जर बघितली तर त्यामध्ये सपोज आपण 1 लिटर पेट्रोल जर टाकलं, ठीक आहे, 1 लिटर पेट्रोलमध्ये ती गाडी 60 किलोमीटर चालली. ठीक आहे, तर म्हणजे एका लिटरमध्ये त्या गाडीने किती आउटपुट दिलं, किती ॲव्हरेज दिलं, ती आपण त्या व्हेकलची इफिशियन्सी तिला म्हणू शकतो. त्याच पद्धतीने ट्रान्सफॉर्मरला जर आपण इनपुट 230 दिलेलं असेल आणि आउटपुट जर आपल्याला 230 व्होल्ट जर भेटत नसेल, ठीक आहे, तर ती जर आपल्याला 220 व्होल्ट जर त्या ठिकाणी भेटत असेल तर 10 व्होल्ट जे काही तुमचं जे लॉस कमी दिसतंय ते तुमची लॉसेस आहे. ठीक आहे, त्यावरून आपण इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असतो, आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे जर टाईप्स जर बघायला गेले, मी फक्त इंट्रोडक्शन करतोय, अजून आपण सिलेबसला स्टार्ट नाही केलंय, इंट्रोडक्शन करतोय, फक्त ओव्हरव्ह्यू देतोय तुम्हाला युनिटचा. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे जे टाईप्स आहे ते अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शननुसार. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये मेनली
कंपोनंट जे आहे, मेन कंपोनंट कुठले असतात, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये एक वाइंडिंग असते, एक प्रायमरी वाइंडिंग आणि एक सेकंडरी वाइंडिंग. लक्षात राहू द्या, प्रायमरी वाइंडिंग कधी पण आपण सप्लाय साईडला कनेक्ट करतो, ठीक आहे. किंवा असं म्हटलं तरी चालेल, जी वाइंडिंग आपण सप्लाय साईडला कनेक्ट करतो तिला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणतो, आणि जी वाइंडिंग आपण लोड साईडला कनेक्ट करतो तिला सेकंडरी वाइंडिंग म्हणतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन वाइंडिंग असतात, एक प्रायमरी वाइंडिंग आणि एक सेकंडरी वाइंडिंग, राईट. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मरची कोर असते, ट्रान्सफॉर्मर कोर, CORE, ट्रान्सफॉर्मर कोर. ती जनरली रेक्टँग्युलर शेपमध्ये असते. कुठल्या शेपमध्ये असते? रेक्टँग्युलर शेपमध्ये असते, ठीक आहे. तुमची प्रायमरी वाइंडिंग त्या ट्रान्सफॉर्मरच्या एका लिमवरती वाउंड केलेली असते आणि दुसरी सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या दुसऱ्या लिमवरती वाउंड केलेली असते. ट्रान्सफॉर्मरची जी तुम्हाला रेक्टँग्युलर कोर सांगितली, त्या कोरला आपण एका साईडला दोन लिम असतात. लिम म्हणजे ट्रान्सफॉर्मरची लेग्स, लेग्स म्हणजे पाय, बरोबर ना. तर त्या जी काही रेक्टँग्युलर कोर आहे, त्या कोरवरती या तुमच्या वाइंडिंग वाउंड केलेल्या असतात, ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मरच्या कन्स्ट्रक्शननुसार ट्रान्सफॉर्मरचे मेनली दोन टाईप पडतात, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेअर टाईप ट्रान्सफॉर्मर. लक्षात राहू द्या, कोर टाईप, CORE म्हणजे कोर टाईप, आणि दुसरा टाईप तुम्हाला सांगितला शेल टाईप, SHELL, कोर टाईप आणि शेल टाईप. हे कशानुसार आहे? कन्स्ट्रक्शननुसार आहे, ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचं स्पेशलिटी किंवा ॲप्लिकेशननुसार टाईप पडतो, तो असतो टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. आणि त्यानंतर तिसरा टाईप पडतो अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन. ट्रान्सफॉर्मर इज क्लासिफाय इंटू अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि 1-to-1 ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. तर हे पण आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला युनिटमध्ये बघायचा आहे, कंपॅरिझन बिटवीन टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर. टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर मधलं कंपॅरिझन. लास्ट पॉईंट आपल्याला आहे या युनिटमध्ये बघायचा आहे, तो आहे ॲप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. तुमचा हा जो काही ट्रान्सफॉर्मर आहे तो आपण जनरली कुठे कुठे यूज करतो, तर त्याच्या ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर बघायचं आहे, ठीक आहे. आणि बी पार्टमध्ये, ह्याच युनिटच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. सिंगल फेज इंडक्शन मोटरचे 5 टाईप पडतात, ते आपल्याला बघायचे आहे, त्याचे ॲप्लिकेशन बघायचे आहे, ठीक आहे. आता सिंगल फेज इंडक्शन मोटर, तुम्ही जर घरात आपली सिलिंग फॅन जो असतो, सिलिंग फॅन असतो, तर त्या सिलिंग फॅनमध्ये जी मोटर यूज होते तर ती सिंगल फेज इंडक्शन मोटर असते. जनरली जी मोटर AC सप्लायवरती वर्क होते, लक्षात राहू द्या, जी मोटर जनरली AC सप्लायवरती वर्क होते त्या मोटरला आपण इंडक्शन मोटर म्हणत असतो. आता आपल्या घरात जो सिलिंग फॅन असतो तो सिंगल फेज AC सप्लायवरती वर्क होतो, त्यामुळे आपण तिला सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणतो. आणि त्या सिंगल फेज इंडक्शनचे डिफरंट टाईप्स आहे, ते टाईप्स आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचे आहे आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स बघायचे आहे, ठीक आहे. असा हा तुमचा युनिट नंबर 3 आहे, ट्रान्सफॉर्मर अँड सिंगल फेज इंडक्शन मोटर, ठीक आहे. आता स्टार्टिंगला आपण द डेफिनेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. पहिल्यांदा मी ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन तुम्हाला सांगतो. तुमच्या स्क्रीनवरती एक डायग्राम दिसते, तो तुमचा ट्रान्सफॉर्मरची एक डायग्राम आहे. तर ट्रान्सफॉर्मरच्या डायग्राममध्ये तुम्हाला जे आउटर पेरीला जी काही कोर दिसते, एक रेक्टँग्युलर कोर दिसते, रेक्टँग्युलर शेप दिसतोय, त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मरची कोर. काय म्हणतो त्याला? ट्रान्सफॉर्मर कोर, लक्षात असू द्या. त्यानंतर ह्या लिमवरती, एका लिमवरती प्रायमरी वाइंडिंग असते आणि दुसऱ्या लिमवरती सेकंडरी वाइंडिंग असते, ठीक आहे. अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन असतं ट्रान्सफॉर्मरचं. आणि मी आत्ताच सांगितलं की प्रायमरी वाइंडिंग जनरली आपण सप्लाय साईडला कनेक्ट करतो आणि सेकंडरी वाइंडिंग आपण लोड साईडला कनेक्ट करतो, ठीक आहे. एवढंपर्यंत लक्षात राहू द्या. आता मी तुम्हाला फंक्शन सांगतो, ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज आणि करंट, व्होल्टेज और करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी, स्टेप अप किंवा स्टेप डाऊन, ट्रान्सफॉर्मर आपण कशासाठी यूज करतो? ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज किंवा करंट स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी यूज करतो असतो, इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी यूज करत असतो, विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी. विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी केप्ट कॉन्स्टंट, फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही. परत सांगतोय, व्होल्टेज किंवा करंट आपण स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो, पण फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, फ्रिक्वेन्सी केप्ट कॉन्स्टंट. काय सांगतो, लक्षात येते? फंक्शन समजतंय ट्रान्सफॉर्मरचं स्टुडंट? येस सर. ओके. ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज किंवा करंट स्टेप अप
किंवा स्टेप डाऊन, इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी यूज करतो, बट विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी. हे झालं ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन. मग आता डेफिनेशन कशी होईल ट्रान्सफॉर्मरची? ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. स्टॅटिक म्हणजे काय? स्टेशनरी. स्टॅटिक म्हणजे स्टेशनरी. आता तुम्हाला, आता तुम्ही मेकॅनिकल स्टुडंट आहे, जर कम्पॅरेटिव्ह जर सांगायचं जर झालं तर तुमची जी काही मोटर व्हेकल आहे किंवा मोटर बाईक आहे, हे कुठलं डिव्हाइस आहे? इट इज अ स्टेशनरी ऑर रोटेटिंग डिव्हाइस? एनीवन? कोणी सांगेल का? मोटर बाईक आहे ती स्टेशनरी आहे की रोटेटिंग आहे? इट इज अ रोटेटिंग इक्विपमेंट और स्टेशनरी इक्विपमेंट? आता तुमच्या साईडने Rotating. पण. ओके, गुड जयेश. ठीक आहे. सो तुमची जी काही व्हेकल आहे ती रोटेटिंग आहे. का बरं? तर त्याची जे व्हील्स आहे ते रोटेटिंग मुवमेंटमध्ये असतात. मग आता ट्रान्सफॉर्मरला आपण स्टॅटिक काय म्हणतोय? का ट्रान्सफॉर्मरमध्ये जेवढे इक्विपमेंट्स आहेत किंवा जेवढे कंपोनंट्स आहेत, रेक्टँगल कोर आहे, प्रायमरी वाइंडिंग आहे, सेकंडरी वाइंडिंग आहे, ठीक आहे. तर जेवढे कंपोनंट ट्रान्सफॉर्मरमध्ये आहे त्यापैकी एकही कंपोनंट हा रोटेटिंग मुवमेंटमध्ये नसतो. ऑल कंपोनंट्स आर स्टेशनरी. सर्व कंपोनंट्स हे स्टेशनरी आहे, स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे स्टेशनरी, त्यांची मुवमेंट होत नाही. किंवा दुसरं जर एक्झाम्पल सांगायला जर गेलं तर आपली मोटर असते, सबमर्सिबल पंप जरी आपण कम्पेअर केला तरी चालेल, किंवा आपण घरात जी वॉटर पंपिंगसाठी टिल्लू मोटर यूज करतो, जिला आपण सिंगल फेज मोटर म्हणतो, तिचं कंपॅरिझन जर ट्रान्सफॉर्मरशी करायचं जर झालं तर मोटरमध्ये सुद्धा जे काही रोटर असतं, स्टेटर आणि रोटर, तर रोटर हे रोटेटिंग असतं, ठीक आहे. सो मोटर ही तुमची रोटेटिंग इक्विपमेंट आहे, बट ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस, राईट? सो आपण डेफिनेशन बघतोय. पहिलं सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच इज यूज टू ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी, विच इज यूज टू ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन AC सर्किट टू अनदर AC सर्किट. आता यामध्ये दोन AC सर्किट असतात. कुठकुठले? प्रायमरी वाइंडिंग हे एक AC सर्किट आणि सेकंडरी वाइंडिंग हे दुसरे AC सर्किट, ठीक आहे. सो जे काही व्होल्टेज किंवा करंट आहे तो एका सर्किटपासून दुसऱ्या सर्किटपर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम तुमचा ट्रान्सफॉर्मर करत असतो, विथ चेंजिंग व्होल्टेज ऑर करंट. विथ चेंजिंग व्होल्टेज ऑर करंट म्हणजे व्होल्टेज कमी करतं किंवा जास्त करतं, करंट कमी करतं किंवा जास्त करतं, विथ चेंजिंग व्होल्टेज ऑर करंट, बट विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी. झाली डेफिनेशन. डेफिनेशन मी परत एकदा सांगतोय. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. Transformer is a static device which is used to transfer electrical energy from one AC circuit to another AC circuit. प्रायमरी पासून सेकंडरी पर्यंत व्होल्टेज आणि करंट काय करतो? ट्रान्सफर करतं, विथ अ चेंजिंग व्होल्टेज ऑर करंट बट विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी, राईट? समजले डेफिनेशन? डेफिनेशन समजली आहे स्टुडंट? येस ऑर नो? समजली नसेल तर मी परत रिपीट करतो. समजली की नाही? Yes, sir. Okay. Yes, sir. Transformer is a static device which transfer electrical energy from one AC circuit to another AC circuit with a changing voltage or current, but without changing frequency. ठीक आहे. सो डेफिनेशन लक्षात राहू द्या. आता डेफिनेशन आपण लेक्चरच्या लास्ट पार्टमध्ये आपण लिहून घेऊ. त्याआधी आपण फक्त सर्व जे आहे तेवढं बघून घेऊ. हे झालं तुमचं ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन, ठीक आहे. त्यानंतर द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता तुमच्या स्क्रीनवरती ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन डायग्राम दिसते. तर त्यामध्ये तुम्हाला ही रेक्टँग्युलर कोर दिसते, ठीक आहे. स्क्रीनच्या तुमच्या PPTच्या बॉटमला कन्स्ट्रक्शन डायग्राम दिसते ट्रान्सफॉर्मरची. तर त्यावरती तुमचा ही जी काय आहे ही रेक्टँग्युलर ही तुमची ट्रान्सफॉर्मर कोर आहे, ठीक आहे. त्यानंतर येलो कलरच्या दोन वाइंडिंग दिसतोय तुम्हाला. इकडे एका लिम वरती वाइंडिंग वाउंड केली आणि ही दुसऱ्या लिम वरती वाउंड केलेली आहे. लिम म्हणजे LIMB, लक्षात असो. लिम म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे लेग्स. हा एक लेग आहे आणि हा एक लेग आहे. हे दोन लेग्स आहे.
तर एका लिंबवरती प्रायमरी वाइंडिंग बाउंड केलेली आहे, दुसऱ्या लिंबवरती सेकंडरी वाइंडिंग बाउंड केलेली आहे. आता सांगितलं की प्रायमरी वाइंडिंग तुमची सप्लाय साईडला आपण कनेक्ट केली, इथे सप्लाय दिलाय प्रायमरी सर्किट, आणि इकडे सेकंडरी वाइंडिंग आपण ऑलवेज कनेक्टेड टू द लोड, इकडे लॅम्प लावलेला आहे म्हणजे लोड आहे. ठीक आहे, ही प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, ट्रान्सफॉर्मरची कोर, अशा पद्धतीचं हे कन्स्ट्रक्शन असतं. त्यानंतर आयपी, आयपी म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द प्रायमरी वाइंडिंग, लक्षात राहू द्या, आयपी इट इज अ करंट फ्लोईंग थ्रू द प्रायमरी वाइंडिंग. त्यानंतर व्हीपी, व्हीपी म्हणजे व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग, व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग. देन आय एस, आय एस म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द सेकंडरी वाइंडिंग. त्यानंतर व्ही एस, व्ही एस म्हणजे व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग. एन एस, एन एस म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग. ही जी वाइंडिंग दिसते ना वाउंड केली, त्या वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स, किती टर्न्स आहे तर त्याला आपण म्हणतो नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग. आणि प्रायमरीचे किती टर्न्स आहे त्याला आपण म्हणतो नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. हे झालं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय काय बघितलं, ट्रान्सफॉर्मरची रेक्टँग्युलर कोर आहे, कोरवरती दोन लिंब आहे तुमचे, एका लिंबवरती तुमची प्रायमरी वाइंडिंग बाउंड केलेली आहे, दुसऱ्या लिंबवरती तुमची सेकंडरी वाइंडिंग बाउंड केलेली आहे. प्रायमरी वाइंडिंग आपण सप्लाय साईडला कनेक्ट करतो आणि सेकंडरी वाइंडिंग ही तुमची लोड साईडला कनेक्ट करतो. त्यानंतर डिनोशन जे दिलेले आहे, आय पी म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द प्रायमरी वाइंडिंग, देन व्ही पी व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग, एन पी नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. ठीक आहे, त्यानंतर इकडे करंट फ्लोइंग थ्रू द सेकंडरी वाइंडिंग, व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग, आणि एन एस म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे, हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, मग कन्स्ट्रक्शनमध्ये कॉम्पोनंट जे आहे, कॉम्पोनंट मी परत एकदा सांगतोय. रेक्टँग्युलर कोर, ती जनरली आयर्न कोरची बनलेली असते, आयर्न मटेरियलची बनलेली असते. त्यानंतर प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग, तर ते जे मटेरियल असतं ते असतं कॉपर. ठीक आहे, वाइंडिंग कॉपर मटेरियलची असते, लक्षात राहू द्या. प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि रेक्टँग्युलर कोर. ठीक आहे, त्यानंतर टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, टाइप्स ऑफ, हे बघा इथे दिलेले बघा, टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. कन्स्ट्रक्शनमध्ये परत तुम्हाला दिसतंय रेक्टँग्युलर कोर आहे, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, आणि हा सिम्बॉल आहे, हा जो शेजारी दिसतो हा सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मर. सिम्बॉलमध्ये फक्त एका साईडला प्रायमरी वाइंडिंग दाखवली, दुसऱ्या साईडला सेकंडरी वाइंडिंग, आणि मध्ये ज्या दोन लाईन दिसत आहे ही तुमची कोर आहे, ट्रान्सफॉर्मरची कोर. सिम्बॉलिकली आपण ट्रान्सफॉर्मर अशा पद्धतीने डिनोट करतो, सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. इथे दिले बघा, व्ही पी is the primary voltage, Vs is the secondary voltage, Np the number of turn of primary winding, Ns number of turns of secondary winding, आणि phi म्हणजे फ्लक्स लिंकेज. ठीक आहे, सो ही जी ट्रान्सफॉर्मरची कन्स्ट्रक्शन डायग्राम आणि सिम्बॉल आहे तो नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या. सिम्बॉल आणि कन्स्ट्रक्शन डायग्राम, ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्सफॉर्मर सिम्बॉल ड्रॉ करून घ्या नोटबुकमध्ये. ड्रॉ करून झालं तर सांगा मला. ड्रॉ करून झाले की मला कोणतरी सांगा, ड्रॉ करून झाले सर.
ड्रॉ करताना एक गोष्ट सांगायची राहिली की तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर AC सप्लायवरती वर्क होतो, ट्रान्सफॉर्मर DC सप्लायवरती वर्क होत नाही. लक्षात असू दे. ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज वर्क ऑन ओनली AC सप्लाय, तर इट डज नॉट वर्क ऑन DC सप्लाय. AC आणि DC अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट यामध्ये डिफरन्स जर सांगायचा जर झाला तर अल्टरनेटिंग करंट याला फ्रिक्वेन्सी असते आणि ती स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज. DC ला फ्रिक्वेन्सी नसते, ती फ्रिक्वेन्सी असते 0 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्जमध्ये मेजर करतो, लक्षात असू दे, हर्ट्ज. सो AC ला फ्रिक्वेन्सी असते ती असते 50 हर्ट्ज स्टँडर्ड आहे, आणि DC ला फ्रिक्वेन्सी नसते ती असते 0 हर्ट्ज. ठीक आहे. सो तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो फक्त AC सप्लायवरती वर्क होतो. ट्रान्सफॉर्मर डज नॉट वर्क ऑन DC सप्लाय. ठीक आहे. त्याचं रिझन काय आहे, DC सप्लायवरती वर्क का होत नाही? ज्यावेळेस आपण वर्किंग प्रिन्सिपल बघू ट्रान्सफॉर्मरचं त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की ट्रान्सफॉर्मर DC वरती वर्क का होत नाही. त्याआधी तुम्ही आता ट्रान्सफॉर्मरची जी तुम्हाला डायग्राम सांगितली, कन्स्ट्रक्शन डायग्राम स्क्रीनवरती दिसते ती ड्रॉ करा आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर ड्रॉ करा. ड्रॉ झालं की मला सांग. झाली का? ड्रॉ करून झाली आहे? Yes, sir. Okay. Then write down the definition of transformer. Definition of transformer. Write down the definition of transformer. Transformer is a static device. Transformer is a static device. Transformer is a static device Transformer is a static device which transfer electrical energy from one AC circuit to another AC circuit which with changing voltage or current with changing voltage or current but without changing
फ्रिक्वेन्सी. डेफिनेशन परत एकदा सांगतोय. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस which transfer electrical energy from one AC circuit to the another AC circuit with changing voltage or current, but without changing frequency. ठीक है. डेफिनेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. देन नेक्स्ट पार्ट आहे द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. सो हाऊ टू वर्क द ट्रान्सफॉर्मर और द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता मागाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग आपण कुठे कनेक्ट करतो, सप्लाय साईडला, आणि सेकंडरी वाइंडिंग कुठे कनेक्ट करतो, लोड साईडला. सो आता ट्रान्सफॉर्मर कसा ऑपरेट होतो. द प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू अ सिंगल फेज एसी सप्लाय अँड एसी करंट स्टार्ट फ्लोईंग थ्रू इट. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण प्रायमरी वाइंडिंग ही एसी सप्लाय, सिंगल फेज एसी सप्लायला आपण ज्यावेळेस कनेक्ट करतो, त्यावेळेस काय होतं, या प्रायमरी वाइंडिंग मधनं तुमचा करंट काय होतो, फ्लो व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. द प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू द सिंगल फेज एसी सप्लाय, देन द एसी करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू इट. ठीक आहे. देन द एसी प्रायमरी करंट प्रोड्यूस अन अल्टरनेटिंग फ्लक्स इन द कोर. हा जो काय अल्टरनेटिंग करंट आहे, जो करंट फ्लो होतोय, त्याचं नेचर कसं आहे, अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. त्याचं नेचर कसं आहे, अल्टरनेटिंग. ठीक आहे. सो हा अल्टरनेटिंग करंट काय करतो, ह्या कोरमध्ये काय होतं, फ्लो होतो. या कोरमध्ये काय होतं, फ्लो होतो. त्यामुळे अल्टरनेटिंग फ्लक्स जनरेट होता. कुठले फ्लक्स तयार होता, अल्टरनेटिंग फ्लक्स. द नेचर ऑफ फ्लक्स इज अल्टरनेटिंग. ठीक आहे. सो दॅट अल्टरनेटिंग फ्लक्स इज लिंक विथ अवर सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. ते जे फ्लक्स आहे ते स्टेशनरी नसतात, ते मुवमेंटमध्ये असतं. त्यामुळे ते फ्लो होत होत तुमच्या ह्या कोरपासून कुठे जातं, तुमच्या सेकंडरी वाइंडिंगला काय होतं, लिंक होतं. ठीक आहे. द मोस्ट ऑफ लिंकिंग फ्लक्स गेट इंड्यूस ईएमएफ इन सेकंडरी वाइंडिंग. सो सेकंडरी वाइंडिंग मध्ये काय इंड्यूस होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. द व्हॅरिंग फ्लक्स विल इंड्यूस व्होल्टेज इन द सेकंडरी वाइंडिंग अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो ते जे काही फ्लक्स आहे ते सेकंडरी वाइंडिंगला लिंक झाल्यामुळे सेकंडरी वाइंडिंग मध्ये व्होल्टेज इंड्यूस होतं अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. परत मी सांगतोय ट्रान्सफॉर्मर कसा ऑपरेट होतो. ही जी प्रायमरी वाइंडिंग आहे ते आपण सप्लाय साईडला कनेक्ट करतो, सेकंडरी वाइंडिंग लोड साईडला कनेक्ट करतो. ज्यावेळेस आपण प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देतो, ठीक आहे, तर ऑलवेज आपण एसी सप्लाय देतो. कुठला सप्लाय देतो, तुम्हाला मगाशी सांगितलं की ट्रान्सफॉर्मर हा एसी सप्लायवरती वर्क होतो. आणि एसी सप्लाय मध्ये जे करंट असतो, त्या करंटचं नेचर कसं असतं, अल्टरनेटिंग नेचर. अल्टरनेटिंग फ्लक्स तयार होतात. आणि डीसी जर असला तर डीसी मध्ये काय, स्टेशनरी फ्लक्स, ते फ्लक्स मुवमेंट मध्ये नसतात. ठीक आहे. सो ज्यावेळेस आपण ही प्रायमरी वाइंडिंग सप्लायला कनेक्ट करतो, त्यावेळेस ह्या वाइंडिंग मधून अल्टरनेटिंग करंट फ्लो होतो. काय होतो, अल्टरनेटिंग करंट फ्लो होतो. ड्यू टू दॅट अल्टरनेटिंग करंट, अल्टरनेटिंग फ्लक्स इज प्रोड्यूस इन अ प्रायमरी वाइंडिंग. ठीक आहे. हे अल्टरनेटिंग फ्लक्स कुठे प्रोड्यूस होता, प्रायमरी वाइंडिंग मध्ये. आणि ते अल्टरनेटिंग फ्लक्स, त्यांचं नेचर अल्टरनेटिंग असल्यामुळे काय होतं, ते कोरमधनं फ्लो होतं या डायरेक्शनने. जे डॉटेड दिसतं ना तुम्हाला रेड लाईनने, तर त्या कोरमधनं ते अल्टरनेटिंग फ्लक्स फ्लो होता आणि ते कुठे लिंक होतं, तुमच्या सेकंडरी वाइंडिंगला. आणि ज्यावेळेस सेकंडरी वाइंडिंगला तुमचे फ्लक्स लिंक होता, त्यावेळेस सेकंडरी वाइंडिंग मध्ये व्होल्टेज इंड्यूस होतं अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. आणि सेकंडरीला आपल्याला व्होल्टेज, सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज आपल्याला मिळतं. ठीक आहे. हे झालं तुमचं ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर.
आता मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सफॉर्मर डीसी वरती वर्क होत नाही. आता तो का वर्क होत नाही सांगतो. आता ज्यावेळेस आपण प्रायमरी वायंडिंगला एसी सप्लाय कनेक्ट करतो, ठीक आहे, आता त्याच्याऐवजी आपण डीसी सप्लाय कनेक्ट करू, ठीक आहे. सो इथे प्रायमरी वायंडिंग आहे, तिच्या अक्रॉसमध्ये आपण डीसी सप्लाय कनेक्ट केला, ठीक आहे. डीसी सप्लाय कनेक्ट केल्यानंतर प्रायमरी वायंडिंग मधून पहिल्यांदा काय फ्लो होतो, करंट फ्लो होतो. करंट फ्लो झाला, पण त्या करंटचं नेचर कसं असणार आहे, कॉन्स्टंट नेचर. बिकॉज इन डीसी सप्लाय द नेचर ऑफ फ्लक्स, द नेचर ऑफ करंट इज कॉन्स्टंट. कसं असतं ते, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट करंट फ्लो झाला, फ्लक्स पण तयार झाले, पण त्यांचं नेचर कसं असणार आहे, मग कॉन्स्टंट असणार आहे. जर करंट अल्टरनेटिंग असेल तर फ्लक्स तुमच्या अल्टरनेटिंग तयार होतो, लक्षात घ्या. So nature of current is constant, therefore the flux is induced in primary winding, but that is constant flux, that is constant flux. मग ते फ्लक्स कॉन्स्टंट असल्यामुळे ते कोर मधून फ्लो होतील का, नाही. कोर मधून फ्लो झाले नाही म्हणजे सेकंडरी वाइंडिंगला ते फ्लक्स लिंक होत नाही, आणि लिंक झाले नाही म्हणजे सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार नाही. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर तुमचा डीसी सप्लाय वरती वर्क होत नाही. कळलंय? कळलंय मी काय सांगितलं? समजतंय का? स्टुडंट, सुयोग शिंदे, सुयोग शिंदे आहे का जॉईन? सिद्धांत मुसळे, प्रशांत ओम, ठीक आहे. ज्यांचा ज्यांचा रिस्पॉन्स नाही ना त्यांचं सगळ्यांचे ऍबसेंटी असणार आहे, लक्षात राहू द्या. म्हणजे लेक्चर येस सर. आहे ना? बर, कळतंय की मी काय सांगतोय? येस सर. बर, सुयोग शिंदे आणि सिद्धांत मुसळे ऍबसेंट आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. सो जो तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे तो डीसी सप्लाय वरती वर्क होत नाही. परत एकदा मी सांगते, ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. व्हेन the primary winding is connected to the single phase AC supply, then the AC current start flowing through it. त्यानंतर पुढे काय होतं, the AC primary current produce an alternating flux in the core. तो अल्टरनेटिंग करंट काय करतो, अल्टरनेटिंग फ्लक्स प्रोड्यूस करतो. द मोस्ट ऑफ चेंजिंग फ्लक्स गेट लिंक्स विथ सेकंडरी वाइंडिंग थ्रू द कोर. तर ते अल्टरनेटिंग फ्लक्स तुमच्या सेकंडरी वाइंडिंगला लिंक होता, and the varying flux will induce voltage into secondary winding according to the Faraday's law of electromagnetic induction. झालं तुमचं प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. आणि ट्रान्सफॉर्मर डीसी वरती वर्क का होत नाही ते पण तुम्हाला मी सांगितलं. कारण की ज्यावेळेस आपण प्रायमरी वाइंडिंगला डीसी करंट देतो त्यावेळेस कॉन्स्टंट फ्लक्स तयार होता, आणि ते फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगला लिंक होत नाही. त्या कोरमध्ये ते फ्लक्स फिरत नाही, त्यामुळे ते सेकंडरी वाइंडिंगला लिंक होत नाही. त्यामुळे सेकंडरी मध्ये ईएमएफ इंड्यूस होत नाही. त्यामुळे तुमचा ट्रान्सफॉर्मर डीसी सप्लाय वरती वर्क होत नाही. ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज वर्क ऑन एसी